नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमच्या शेतात आलो आहे। शेतात आपण अजवाईनची शेती करणार आहे। यासाठी मशागत चालली आहे आज। हे बघा, ही मशागत चालली शेतीची, कारण ऑगस्ट महिन्यामध्ये अजवाईनची शेती लावतात। तर आम्ही इथं आमचे कुटुंब, आमची मंडळी, त्याच्यानंतर आमची दीदी, आदेश्वरी, आम्ही सर्व आलो आहेत शेतात। हे बघा, आणि त्याच्यानंतर हे जे दिसतं तुम्हाला आंब्याचं झाड, ते आमचं आंब्याचं झाड आहे। आणि इकडं आमची मकई लावली आहे। ही आमची दीदी, हे बघा। दीदी हाय बोल बेटा, दीदी हाय बोला। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र बेटा, जय महाराष्ट्र बोला सर्वांना। जय महाराष्ट्र। चला आता बाकी अजून काम म्हणजे असं झालं आहे, मशागत करायची बाकी। झाल्यानंतर अजून याच्यावरती आपण वखरणी करणार। वखरणी झाल्यानंतर मग अजवाईनची पेरणी केली जाईल। आम्ही चाललो आजोबांच्या घरी, म्हणजे आम्ही सासरवाडीला चाललो गावाला। शेताच्या बांधावर हे आंब्याचं झाड आणि हे लिंबाचं झाड आहे। पुढं बांबू, बघा ही तूर लावलेली। दीदी बेटा मित्रांनो, हा आहे उनबदेवचा रस्ता। उनबदेव म्हणजे गरम पाण्याचा झरा, नंदुरबार जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा। इथंचा रस्ता आहे हा झरा, आणि झरावरून डायरेक्ट असं सरळ येतो। 250 ते 300 मीटरच्या अंतरावर हा रस्ता आहे। मकर संक्रांतीला पण लोक इथं आंघोळीसाठी येतात। चला मित्रांनो, पुढं निघूया। दिसले पाहिजे तुम्ही नाही का, तुम्ही
मित्रांनो, हा पहा धरण. हा धरण खूप मोठा आहे, परंतु आपण लांबून बघतोय ना म्हणून छोटा दिसतोय. हा उन्हादेवीच्या वरच्या अंगाला बनवलेला आहे आणि शहादा तालुक्यातील दरा येथे हा धरण बनवलेला आहे. ही दीदीची आई, आपली गाडी. आपण चाललोय आता. बघा मित्रांनो, आम्ही चाललो मांडवी आजोबांच्या गावाला, माझ्या सासरवाडी. दीदी हाय बोल बेटा. दीदी हे बघा, आम्ही कामोद वसाहतच्या बस स्टॉपच्या जवळ आहे, तिथं उभं आहे. आणि तिथून आम्ही हे बघा खालचं डोंगराखालचे जे गाव आहेत ना त्यांची शूटिंग काढतोय आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, हे बघा, हे गाव आहे. इकडं शेती गाव पुढपर्यंत. हे आता संध्याकाळ झाली आहे ना मित्रांनो, म्हणून ते व्यवस्थित दिसत नाही आहे क्लिअर. हे आम्ही बघा, हा बस स्टॉप आहे कामत बस आहे. इथं थांबलो आहे आणि इथून आपण सरळ आता जाणार आहोत. सप्लायर हे आपलं मित्राचं आहे. हे मनीष पाडवी म्हणून आहे, इंजिनियर आहे ते. जर याला सिमेंट काही घ्यायचं असेल त्यांनी इथून घ्यावं. इथली भजी खूप फेमस आहे काकडद्याची.
इथनं आता पोहोचतोय देवबारा येथे. आपण गावावरून निघालो होतो, तर आता आपण देवबारा येथे पोहोचतोय. दीदी बघा, येऊ बघा किती मस्त आहे. खाली तो झरा आहे, पाण्याचा झरा वरती दिसतंय झरा. इथूनच उगम आहे या वाकी नदीचा. ही नदी आपला दरा, त्याच्यानंतर आमोदा, फतेपूर, त्याच्यानंतर लोणखेडा, चिखली, कांगळी करत डायरेक्ट प्रकाशा येथे तापी नदीमध्ये जाऊन मिळते. रस्ता आहे बघा, हा इकडनं रस्ता. हा रस्ता आहे का रस्ता, तो बघा डोंगर. ही आमची दीदी, आपली गाडी, दीदीची आई. आपण इथून आता वर चढणार आहोत. तिथं आहे मंदिर, वाघदेव बाबाचं मंदिर आहे वरती देवबारा येते. म्हणजे आम्ही खालीच आहे अजून. मित्रांनो तो बघा, तो रस्ता आहे. तिकडनं आपण असं फिरत वर आलोय इथपर्यंत. तो रस्ता बघा, ती गाडी येते, ती गाडी येते मित्रांनो. हे काकडद्यावरून वरचा रस्ता आहे आपल्या दडगावला जायचा. सर्व वळण आहेत, म्हणजे डायरेक्ट वरपर्यंत. हे बघा, ती एस टी चालली आहे, आपली महाराष्ट्राची महामंडळाची एस टी. बघा, ही हिरवी परी आहे, लाल परी असते. ही आहे हिरवी परी, महामंडळाची एस टी.
म्हणजे आपण मांडवी येथे पोहोचलो आहोत. तर थोड्या वेळापूर्वी म्हणजे येताना त्या पाऊस आलेला आहे. मित्रांनो, फायनली आपण मांडवी येथे पोहोचलो आहेत. हे बघा, मांडवी येथे पोहोचलो आहे. आपण चाललो आहे आता पायी पायी, कारण शेतातून रस्ता आहे. हे बघा, हे शेत आहे, रस्ता आहे. घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता म्हणजे बाईक जाऊ शकत नाही तिथे, म्हणून आपण पायी पायी चाललो आहे. हे फक्त उन्हाळ्यात आहे ना, हे शेतात पिकं लावलेलं नसतात पाण्याच्या कमतरतेमुळे. त्यावेळेस गाडी जाते घरापर्यंत, परंतु पावसाळ्यात जात नाही, चिखल असताना आणि कसं पिकांचं नुकसान होईल म्हणून. बघा, आपण पायी पायी चाललो आहे. हे आणि तुम्हाला दाखवतो आता, ते एक घर आहे ना, ते बघा, ते आजोबांचं घर आहे. दीदीचं आजोबांचं घर म्हणजे चुलत सासरे आहे, त्याच्या घरामागं हे माझ्या सासऱ्याचं घर आहे. ते मोठं लिंबाचं झाड दिसत आहे ना, तिथं ते पोहोचले. आता पावसाचा जोर खूप आहे. हे बघा पाऊस. मित्रांनो, आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.